जय श्रीराम। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। आपलं संविधान लागू झालं आणि नियम आणि अटी लागू झाल्या। चला तर मग या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि आपणही राम नाम घेण्याचा नियम आपल्याला आजच्या दिवशी लावून घेऊया, अशीच माझी रामाच्या चरणी प्रार्थना। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 26 जानेवारीचं प्रवचन। अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण। अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाळ साधणे, आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे। अंतकाळ साधण्यासाठी जगावे। भगवंत जिथे राहतो तेच आपले खरे घर आहे। सध्या आपण शरीरात राहतो ते भाड्याचे घर आहे। भाड्याचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे। भगवंताचे घर तेच आपले घर आहे याची खात्री झाली पाहिजे, म्हणजे ते जमेल। त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे। मला तू आपलं म्हण, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले, आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न हो, असे मागावे। परमेश्वर आपल्या मागे पुढे आहे असे अखंड मानावे। भगवंताचे स्मरण करणे म्हणजे जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्याच इच्छेने घडत आहे असे समजणे। प्रपंच हा देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ, आणि परमात्म्या वाचून आपल्याला कोणी नाही असा दृढ निश्चय होणे याचं नाव आहे ज्ञान। हे ज्ञान बांधले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मा प्राप्तीच्या मार्गाला म्हणजेच साधनाला लागला। या साधनाने परमात्म्या वाचून दुसरे काही आवडेनासे होते, आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात। या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते। त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितले आहे। अंतकाळी ज्याने नाम घेतले त्याच्या विषय वासना मेल्या असे नाहीत। तो काही एकदम मुक्त होत नाही, पण पुढच्या जन्मी तो अतिसात्विक म्हणून जन्माला येईल। सात्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होय। साधन प्राणाबरोबर असावे, म्हणजे प्राण जसे अभिमान रहित अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमान रहित अखंड चालावे। ते करता कामा नये। करणे म्हणजे काय? अभिमानाला। सहज प्राणाबरोबर झाले म्हणजे अखंड चालेलच असे असते। प्रपंचातील तळमळ सोडून वागावे, गुरु आज्ञेत असावे। अनंत जन्मांच्या देहाशी सहवास म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी होते। तसाच नामाचा सहवास पुष्कळ करावा, म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते। योगात कष्ट फार, या युगात तो साधणे अशक्यप्रायच, आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो। भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो। योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणेच आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस पुत्राप्रमाणे आहे। भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ, आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे। नुसते देहाने तीर्थस्थान पूजा पाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही। आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे। जय श्रीराम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम।
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम।